तर जय भीम भावानो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनलवरती. तर भावानो, माझं नाव आहे सुनील मस्के. तुम्ही पाहता युट्यूब चॅनल सुनील मस्के 358. तर भावानो, आज आपल्याला या व्हिडिओमध्ये ISO फॉन्ट कशी अप्लाय करायचे, त्या ISO फॉन्ट पासून इमोजी कशी क्रिएट करायची आणि इमोजी पासून आपल्याला ती PNG कशी करायची, या व्हिडिओमध्ये सविस्तर बघायचं आहे. तर पिक्सल लॅब ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे, ISO फॉन्ट डाउनलोड करायचे, ते ॲड कसे करायचे आज आपल्याला सविस्तर व्हिडिओमध्ये बघायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये खूप मेसेज आले की ISO फॉन्ट टेलिग्रामवर दे, ते कसे यूज करायचे त्याच्यावरती सांग. तर भावांनो, मला कॉल सुद्धा आले की ISO फॉन्ट कसे यूज करायचे. तर तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सविस्तर सर्व सांगणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला समजून जाईल की ISO फॉन्ट कसे क्रिएट करायचे, तो कसा अप्लाय करायचा आणि त्याची टेक्स्ट PNG कशी डाउनलोड करायची आहे. तर भावांनो, तुम्ही पाहू शकता की ISO फॉन्ट अप्लाय करून मी टेक्स्ट PNG कसे केलेले आहेत. तर ह्या ISO PNG कशा केलेल्या आहेत भावांनो, तुम्हाला सुद्धा अशा PNG करायच्या असतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघायचा. फॉन्ट तुम्हाला मी टेलिग्रामवरती दिलेले आहेत आणि पिक्सल लॅब ॲप्लिकेशन सुद्धा टेलिग्रामवरती दिलेले आहे. तर भावांनो, असे HD मध्ये फुल HD मध्ये कशा आपल्याला PNG क्रिएट करायचे आहेत, तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे. आपल्याला अवघे 2 ते 3 मिनिटात बघायचे की आपल्याला हा ISO फॉन्ट अप्लाय करून ISO PNG कशा क्रिएट करायच्या आहेत. तर भावांनो, तुम्हाला सर्वात पहिल्यांदा आपले नेट चालू करून घ्यायचं आहे. नेट ऑन केल्यावरती तुम्हाला टेलिग्राम ॲप्लिकेशन ओपन करायचं. तर भावांनो, टेलिग्राम ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला या टेलिग्रामला जॉईन व्हायचंय. कारण भावांनो, तुम्ही या पिन बॉक्समध्ये बघू शकता की सर्व एडिटिंग ॲप्लिकेशन दिलेले आहेत, सर्व मटेरियल दिलेलं आहे आणि सर्व न्यू ट्रेंडिंगचे ट्युटोरियल सुद्धा देत असतो. तर भावांनो, पाहू शकता सर्व मटेरियल, ISO फॉन्ट, इमोजी फॉन्ट, सर्व काय असेल ते मटेरियल मी तुम्हाला टेलिग्रामवरती देत असतो. तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही आपल्या टेलिग्रामला जॉईन व्हायचं आहे. तर भावांनो, तुम्हाला पिन बॉक्सवरती क्लिक करायचे. पिन बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालच्या बाजूला स्क्रोल करायचे. खालच्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक भावांनो पिक्सल लॅब ॲप्लिकेशन दिलेलं आहे. तर पाहू शकता तुम्हाला पिक्सल लॅब ॲप्लिकेशन दिलं आहे. तर याच्यावरती क्लिक करायचे आणि हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे. ते डाउनलोड केल्यानंतर तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये येईल. फाईल मॅनेजरमध्ये आल्यानंतर ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. तर भावांनो, आपलं पिक्सल लॅब ॲप्लिकेशन डाउनलोड होत आहे. डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला त्या 3 डॉट वरती क्लिक करायचे आणि सेव्ह टू डाउनलोड वरती क्लिक करायचे. तर भावांनो, आपल्या फाईलमध्ये ते पिक्सल लॅब ॲप्लिकेशन डाउनलोड झालेलं आहे. खालच्या बाजूला स्क्रोल करायचे. खालच्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला भावांनो मी फॉन्ट दिलेले आहेत. 120 कॅलिग्राफी फॉन्ट, 160 कॅलिग्राफी फॉन्ट, 170 मराठी प्लस इंग्लिश फॉन्ट आणि बुद्ध PNG चे कॅलिग्राफी दिलेले आहेत. परत हे 358 चे माझे फॉन्ट आहेत, ते हे फॉन्ट तुम्हाला सर्व दिलेले आहेत. आणि तुम्हाला भावांनो खाली ISO किंवा iOS इमोजी फॉन्ट दिलेले आहेत. ही झिप फाईल आहे. ही झिप फाईल सुद्धा तुम्हाला डाउनलोड करायची आहे. तर भावांनो, आपली झिप फाईल सुद्धा डाउनलोड होत आहे. ही डाउनलोड झाल्यानंतर सिम्पली तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये येऊन जाईल. तर आपली ही झिप फाईल डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला फाईल मॅनेजरमध्ये जाऊन ती फाईल एक्सट्रॅक्ट करायची आहे. जर तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये फाईल तुम्हाला एक्सट्रॅक्ट करता येत नसेल तर ते सुद्धा तुम्हाला भावांनो सांगणार आहे पुढं की कुठल्या ह्याच्यातून आपण फाईल एक्सट्रॅक्ट करू शकता. तर भावांनो, फाईल डाउनलोड झाली. 3 डॉट वरती क्लिक करायचे, सेव्ह टू डाउनलोड करायचे. तर भावांनो, पाहू शकता फाईल सेव्हड टू डाउनलोड. तर तुम्हाला फाईल मॅनेजर ॲप्लिकेशन ओपन करायचे. तर तुमच्या भावांनो फाईल मॅनेजर मोबाईलचं असतं ना, ते फाईल मॅनेजर तिथं ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर ॲड येईल, स्किप करायची आणि साईडला स्क्रोल करायचे. डाउनलोडमध्ये यायचं आहे. डाउनलोडमध्ये आल्यानंतर टेलिग्राम फोल्डर तुम्हाला दिसून जाईल आणि तुम्हाला भावांनो हा पिक्सल लॅब ॲप्लिकेशन दिसून जाईल. हे अपडेट किंवा इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि ISO फॉन्ट याच्यावरती क्लिक करायचे आणि एक्स्ट्रॅक्ट हिअर याच्यावरती क्लिक करायचे. तर याला कुठल्याही प्रकारचा पासवर्ड दिलेला नाही. तर भावांनो, ISO फॉन्ट एक्स्ट्रॅक्ट झालेले दिसून जातील तुम्हाला. ISO 13, ISO 15, ISO 16, ISO 1614 आणि ISO 14 असे हे फॉन्ट सर्व दिलेले आहेत. हे फॉन्ट तुम्ही पिक्सल लॅबमध्ये ॲड करायचे आहेत. आता भावांनो, हे झालं फाईल मॅनेजरमध्ये. तर याच्यात ॲड करता येत नसतील, एक्स्ट्रॅक्ट करता येत नसेल तर तुम्हाला ZRचे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर भावांनो, पाहू शकता हे ॲप्लिकेशन आहे ZRचे ॲप्लिकेशन. तर
हे ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करायचे आणि सिम्पली तुम्हाला काय करायचे, डाउनलोड ऑप्शनवरती यायचे, टेलिग्रामवरती जायचे, ISO ऑल फॉन्ट झिप याच्यावरती क्लिक करायचे आणि एक्स्ट्रॅक्ट वरती क्लिक करायचे. एक्स्ट्रॅक्ट वरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता एक्स्ट्रॅक्ट इथं झालेली दिसून जाईल. पिक्सेल लॅब मध्ये हे फॉन्ट ऍड करायचे, तर पिक्सेल लॅब ऍप्लिकेशन ओपन करा. ए वरती क्लिक करायचे म्हणजे फॉन्ट वरती क्लिक करायचे, साईडला स्क्रोल करायचे, फॉन्ट वरती यायचे. फॉन्ट वरती आल्यानंतर माय फॉन्ट मध्ये यायचे आणि तुम्हाला ह्या फाईलच्या ऑप्शन वरती क्लिक करायचे आणि तुम्हाला खालच्या बाजूला स्क्रोल करून घ्यायचे. डाउनलोड फोल्डर कुठे आहे ते शोधून घ्यायचे. हे डाउनलोड फोल्डर, टेलिग्राम फोल्डर आणि ISO ऑल फॉन्ट ओपन करायचे आणि ऍड करायचे. ऍड केल्यानंतर भावना पाहू शकता हे फॉन्ट सर्व ऍड झालेले इथं दिसून जातील. तर तुम्हाला बॅक यायचे. बॅक आल्यानंतर याच्यावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला इथं जो ISO इमोजी फॉन्ट म्हणजे जो इमोजी तर तुम्हाला ठेवायचा आहे का हे असे सिलेक्ट करायचे, ओके करायचे. फॉन्ट मध्ये यायचे. फॉन्ट मध्ये आल्यानंतर माय फॉन्ट वरती क्लिक करायचे आणि ISO फॉन्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर पाहू शकता हा फॉन्ट असा अप्लाय झालेला दिसून जाईल. पुन्हा तुम्हाला आता याचा PNG क्रिएट करायचा आहे, तर तुम्हाला या 3 नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचे आणि ट्रान्सपेरेंट वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करायचे आणि एक्सपोर्ट इमोजी करून घ्यायचा आहे. तर भावना आपला एक्सपोर्ट इमोजी झालेला आहे. काय प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता, नाहीतर इंस्टाग्रामला मेसेज करायचा आहे. तर असे भावना आपल्याला ISO फॉन्ट तुम्ही यूज करायचे आणि त्याची PNG क्रिएट करायचे. तर सर्व फॉन्ट तुम्हाला दिलेले आहेत. हा व्हिडिओ पूर्ण बघा, कसं ऍड करायचे ते समजून जाईल, एक्स्ट्रॅक्ट कसं करायचं आहे ते तुम्हाला समजून जाईल आणि तुम्हाला पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन सुद्धा दिलेले आहे. ISO फॉन्ट दिलेले आहेत, ते डाउनलोड करा आणि यूज करा. तर भावना भेटू आपण पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये.